केंद्र सरकार ने गाइडलाइन फॉर रेगुलेशन ऑफ कोचिंग सेंटर नाम से कोचिंग सेंटर के लिए जो नई गाइडलाइन जारी की है, परंतु इस गाइडलाइन के कुछ मुद्दे इतने ज्यादा व्यावहारिक है कि इस कोचिंग के क्षेत्र में काम कर रहे शिक्षित लोगों पर बेरोजगारी का संकट और बढ़ेगा, साथ ही शिक्षा का स्तर गिरने का खतरा भी बढ़ेगा, जिसके लिए यह गाइडलाइन को रद्द किया जाना चाहिए। ऐसी बात आयोजित पत्र परिषद के दौरान आयोजक ने कही है। आमची कोचिंग क्लासेस टीचर फेडरेशन अँड सोशल फॉर महाराष्ट्र ही शिखर संघटना एकमेव आणि त्याचा मी राज्याध्यक्ष सुनील पिंपळकर आज इथे नागपूर जिल्ह्याने जी एक पत्र परिषद ठेवली ते म्हणजे केंद्राकडून आलेला जो कायदा आहे त्याच्या म्हणजे याच्यावरच ही सगळी आजची म्हणजे परिषद होती। आमचं म्हणणं एवढंच आहे की केंद्राने जो 16 वर्षाचा जो कायदा दिला की 16 वर्षाखालील मुलांना कोचिंग मध्ये घ्यायचं नाही। आमचं म्हणणं आहे की 16 वर्षाचा मुलाला जर तुम्ही बंद केलं तर ऍक्च्युअली मुलाचं जे बेसिक फाउंडेशन आहे ते तर 16 वर्षापर्यंतच आहे। 16 वर्षापर्यंत मुला बेसिकली चांगला स्ट्रॉंग बनतो। जर तुम्ही त्याला जे बंद केला तर मग पोरगा बेसिकली स्ट्रॉंग कसा होईल। आणि शासन म्हणतो की मुलं आत्महत्या करतात। आमचं म्हणणं आहे की आतापर्यंत दाखवा की कोणत्या 16 वर्षाच्या खाली मुलांनी कोचिंग मध्ये आत्महत्या केली, कोणती आत्महत्या केली। जे काही होत आहे ते JEE नीट किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे आहे तिथे सगळं होत आहे, पण त्याच्यावर तुम्ही हे करा। आम्हाला मान्य आहे, शासनाचे बरेच नियम आम्हाला मान्य आहे, पण 16 वर्षाखालील मुलांची शिकवणी हा मान्य आम्हाला बिलकुल मान्य नाही आहे। कारण की आमची जी खासगी जे क्लास वाले लोक आहे यांचा उदरनिर्वाह पूर्ण 70 ते 80% जे आहे महाराष्ट्रामध्ये लोक हे सगळे यांचा व्यवसाय याच्यावर डिपेंड आहे, पूर्ण घर याच्यावर डिपेंड आहे। तर मग हा व्यवसाय हा जो नियम आहे हा आम्हाला शासनाला मान्य नाही आहे। शासनाने कुठेतरी या नियमाला विचार करावा आणि याला आम्हाला आणखी याच्यामध्ये हे करून एक त्याच्यात मार्ग काढावा, जारी करून आम्हाला तुम्ही परमिशन द्यावी। बाकीचे आम्हाला बरेच नियम मान्य आहे। आम्हाला वाटतं की आम्ही एका रेग्युलेशन मध्ये यावं, आम्हाला कुठेतरी एक मान्यता मिळावी की आम्ही सगळे मान्य करतोय, पण 16 खालील जो विषय आहे तो आम्हाला बिलकुल कोणाला मान्य नाही आहे। आणि याच्यावर आम्ही सगळ्या खासदारांना महाराष्ट्रामध्ये जेवढे काही खासदार आहे, जेवढे काही मंत्री आहे, सगळ्यांना आम्ही निवेदन पाठवलेले आहे। केंद्राला पण आमचे निवेदन गेलेले आहे की बा तुम्ही याच्यावर परत विचार करा, फेर विचार करा आणि आमच्यावर हा नियम लादू नका। ऍटलीस्ट 16 वर्षाखाली तरी शिकवणी बंद करू नका। आम्ही कोणत्याच पालकाला हे करत नाही की आमच्याकडे पोरं पाठवा। पालक स्वतःहून पाठवतात, कारण त्यांना वाटतं की कोचिंग मध्ये गेल्यानंतर किंवा तिथे गेल्यानंतर मुलगा हा बेसिक स्ट्रॉंग होतो। कारण हा जो शाळेचा सिलेबस आहे हा शाळेमध्ये पूर्णच नाही होत। जो सिलेबस तयार केला शासनाने आतापर्यंत तो शाळेमध्ये होत नाही, तर आम्ही कोचिंग मध्ये सगळं करून घेतो आहे। आमचा हा सिलेबस आम्ही करून घेतो, पोरांना बेसिक स्ट्रॉंग बनवतो आहे। मग जर आम्ही सगळं करतोय आणि शासनाची आम्ही पॅरलल व्यवस्था आहोत तर मग याच्यामध्ये आम्हाला आमच्यावर अन्याय का? आम्ही हा स्वतः स्वयंरोजगार तयार केलेला आहे। म्हणून आम्हाला शासनाला एवढी माझी विनंती आहे की बा या नियमावर परत विचार करावा आणि आम्हाला न्याय मिळण्यात यावा।